येस थँक्यू सो मच प्रवीण सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकिंग इनला सागर, नॉन स्ट्रायकिंग इनला मनोज, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. फिल्डिंग करणारा संघ संदीप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. संदीप मात्र पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार होतो आहे. थांबा, मॅच स्टॉप करा. गुणलेखक नाहीये. चला गुणलेखक, चला मॅच स्टार्ट करा आता. पहिला बॉल सेमीफायनल 2 मधील पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज संदीप तयार झाला तर स्ट्रायक इनला सागर. पहिला बॉल गोलंदाज तयार होतो आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र जणू काही झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी संदीप या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा मात्र आता पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल हे देखील पाहिजे. जबरदस्त क्रिकेट. यावेळीला बॉल हवेत खेळला आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल आणि आता बॅटर सागर याला दिला जातोय परतीचा इशारा. सागर आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर बाद झाला. शून्याचा चष्मा घालून इथून मात्र सागर बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार झाला. या मॅच मध्ये मात्र त्याच्या बॅट मधून एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. थोडासा स्वतःच्या खेळावरती नाराज आहे. आता नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या. 2 मॅचेस जर विचार केला तर थावडे टीमच्या ओपनरने खेळपट्टीवरती तग धरून धावा बनवल्या, परंतु या मॅच मध्ये मात्र सागर बाद झालेला. आता नितीनला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पाहूया आता कशा रीतीने बॅटिंग करणार आहे. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होता. संदीप आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीचा हा बॉल लाईन आणि पुन्हा एकदा इथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च धाब्यांवरती या फलंदाजाला इथून मात्र आता संयम दाखवावा लागतोय. पुढचा बॉल यावेळेला ही लाईन खराब आहे. हा बॉल सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा आहे तो हा व्हाईट बॉल आहे. सकाळपासून शिवा सर, त्याचबरोबर रुपेश सावंत सर, शशी साटम सर, खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अनुषंगाने राहिली. चांगले आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद, 4 धावा. सागर बाद झाल्यानंतर संकट निर्माण जावेचा देखील प्रयत्न दाखवतोय आणि आता 4थी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि या 4 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा. आता पाहूया मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा. आता ते मोठे फटके इथून मात्र येतील का. शॉर्ट बॉल बॉल हवेत, फटका फसलाय. आता मनोज देखील इथून मात्र जड पावलाने मैदानाच्या बाहेर येतोय. मनोज देखील आता इथून मात्र बाद झाला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा. आता राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि आता हे 4 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीला ऑफसाइडला फटका खेळायचा होता,
परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता. आता 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या थावडे या टीमला. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड विकेट 9. यावेळीचा हा बॉल अंडरआर्म क्रिकेटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि आता धावफलकावरती 10 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. इथून मात्र लगावेल का हा फलंदाज, याकडे देखील आता थावडेकरांच्या नजरा आहेत. पाहूया मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे, परंतु गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करू. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, जबरदस्त बॉलिंग. हा देखील डॉट बॉल. आता शेवटचा एक बॉल उरलाय. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. राऊंड विकेट नाम. यावेळीचा आणखीन एक तेज आणि दरार बॉल आणि इथे मात्र हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा आणि विजयासाठी 11 धावांचं लक्ष्य. चला थावडे संघ फिल्डिंग लावून घ्या. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊळवाडी या टीमचा रोहित. या रोहित आपण यायचं मॅन ऑफ द मॅच. लवकरात लवकर या रोहित. आणि जर का आपण बघितलं तर 70 स्पोर्ट्सचे जे चाहते असतील तर त्यांच्या माहितीसाठी सानपाडा गावामध्ये आजच म्हणजे 15 ऑगस्ट रोजी 70 स्पोर्ट लॉन्च झालेला आहे. नक्कीच आपण या शॉपला व्हिजिट करा. एक चांगल्या दर्जाच्या A1 क्वालिटीच्या टी शर्ट, ट्रॅक, सर्वच क्रिकेटचे साहित्य तुम्हाला त्या शॉप मध्ये मिळून जाईल. सनी शेळके यांच्या माध्यमातून तो शॉप ओपन केलेला आहे. चला मॅन ऑफ द मॅच रोहित यांना आपण गोल्ड मेडल देऊन सन्मानित करतोय. यावेळेचा हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेने इथून मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन रोहित. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण धावा आपल्या बॅट मधून आल्या आणि आपला संघ फायनल मध्ये धडक मारण्यामध्ये यशस्वी झाला. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु मनोजचा तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. डॉट बॉल तुम्हाला हाताळावे लागतील, कारण जितके डॉट बॉल येतील तितके मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता प्रेशर वाढणार आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका चांगला आहे. कॅच होईल का, परंतु फिल्डरच्या डोक्यावरनं बॉल निघून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे संदीप. नुकतीच पार पडलेली 20 लाखाची स्पर्धा नजीम मुल्ला ट्रॉफी, ती स्पर्धा खेळाडू खेळलेला आहे.
यावेळेला देखील लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या लगत मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा आता कंप्लीट केलेल्या आहेत. आपल्या शाहूवाडीचा अभिमान आहे हा खेळाडू. अनेक वेळा आयकॉनच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण पाहिलेला आहे. जिथे तिथे आपला संघ अडचणीमध्ये सापडतो त्या वेळेला मात्र संकट मोचक म्हणून आपल्या टीमसाठी धावा देतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय डॉगचं आगमन झालेलं आहे. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत आणि आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 3 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आणि हा बॉल पुढे टाकलाय. सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड. आणि दुसरा संघ आपल्याला मिळाला जो मात्र फायनल मध्ये दाखल झाला. मुटकलवाडी हा संघ. चला टॉस करतो आणि प्रशांत आता ही मॅच किती ओव्हरची? चला आता मेगा फायनलचा आपण टॉस करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सतीश दादा पाटील महाडिक युवा शक्ती यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत या मेगा फायनलचा. सतीश दादा पाटील महाडिक युवा शक्ती मंदूर यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता या मेगा फायनलच्या मॅचचा टॉस करतोय. चला या मागच्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. संदीप आपण या मॅन ऑफ द मॅच. संदीप लगेच या. संदीप यांना आपण मॅन ऑफ द मॅच लागलीच देऊन सन्मानित करणार आहोत. आमचे आदरणीय सन्मान अर्थातच ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला चेंडू सौजन्य